श्री स्वामी समर्थ. एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल, पण ही कामे चुकूनही करू नका. आषाढी एकादशीला मोठी एकादशी, महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटले जाते. कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. म्हणजे सृष्टीचं पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते. आषाढ महिना हा मराठी महिन्यातील 4था महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो. आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे. त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या, टाळ, मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात. आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो. यंदा आषाढी एकादशीचा सण 6 जुलै 2025 रविवार या दिवशी असणार आहे. तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रा अवस्थेत जातात. त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो. आषाढ महिना सुरू होतो. आषाढ महिना हा पवित्र असल्यास रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे. तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय नमः या मंत्राचे नामस्मरण करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते. देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो. दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते. या काळात पैसे, कपडे आणि कन्यादान केल्याने शुभ फळे मिळतात. हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्यांचे मुहूर्त नसतात. या 4 महिन्यांच्या काळात देवांची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं. एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, व्रत कसे पाळावे. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात. तुळशी पत्र. भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं. याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. अन्न. या दिवशी जे उपवास करत नाही त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये. मसालेदार मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये. यामुळे नकारात्मकता येते. मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे सेवन करू शकतात. दान. या दिवशी उपवास असो वा नसो, पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे. हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. ब्रह्मचार्य पालन. या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे. संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा. एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये. 2. एकादशीला
केस कापू नये. एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे. 4. कोणत्याही प्रकारची लबाडी, कपट, कारस्थान करू नये. कोणाला फसवू नये. एकादशीच्या दिवशी नखे कापू नये. 5. क्रोध करू नये किंवा कोणाचा या दिवशी अपमान करून कटू वचन बोलू नये. कोणालाही दुखवू नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये. 6. एकादशीला झाडाची पाने तोडू नये. गळून पडलेले पानेच घ्यावेत. 7. मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर, नाचणी, उडीद, मध, तेल इत्यादींचे सेवन करू नये. 8. जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, खोडी, हिंसा, मैत्रीत खोटे बोलणे, कुकर्मापासून दूर राहावे. 9. सत्य वचन बोलावे. 10. निंदकांशी बोलू नये. उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा. 11. गोमातेची पूजा करावी. त्याचप्रमाणे अन्नदान करावे. 12. सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा. 13. एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. 14. कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. 15. तांदूळ खाऊ नये. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये, कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते. 6. 16. या काळात तामसिक पदार्थ, केस, दाढी, नखे कापण्यास मनाई आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. तसेच तुळशी, केळी, पिंपळ, कडुनिंब, वड या झाडांना हानी पोहोचवू नका. 17. धान्याचे सेवन करू नये. आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसले तरी भात शिजवू नये. 18. बिछाण्यावर झोपू नये. मांस, मदिराचे सेवन करू नये. हिंसक वागणे टाळावे. झाडांची पानं, फुलं तोडू नये. 19. विडा खाणे वर्जित मानले गेले आहे. या दिवशी विडा खाऊ नये. 20. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जाते. त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. 21. पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा. शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता वाढते. 22. या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळावे. धन्यवाद.